आणि आता बातमी नागपुरातून। नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे भिवापूर जवळी हिंगणघाट मार्ग हा बंद झालाय। गेले 2 दिवस नागपुरात पावसाची संततधार सुरू आहे आणि गेल्या 2 दिवसात सर्वाधिक पाऊस हा भिवापूर तालुक्यातच झाला होता। मात्र पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती। मात्र काल रात्री झालेल्या या मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहतीये। तर नदीचं पाणी जवळपासच्या क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे आणि परिणामी भिवापूरवरून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग हा बंद झालाय। मनीषनगर अंडरब्रिज हा पाण्याखाली गेलाय। नरेंद्रनगर रेल्वे अंडरब्रिज सुद्धा पाण्याखाली गेलाय। गेल्या 2 दिवसांपासून प्रादेशिक हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा आणि संततधार पावसाचा इशारा दिलाय आणि त्यानुसार स्थानिक प्रशासनानं उपाययोजना केल्या होत्या, पण काही ठिकाणी पंप्स लावले नसल्यानं अंडरब्रिज मध्ये सध्या पाणी जमलंय। नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक देखील दाखल झालंय। तर रेस्क्यू ऑपरेशन राबवत बोटद्वारे घरात अडकलेल्या नागरिकांना सध्या काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुळहकर आहेत। प्रवीण, सध्याचे काय अपडेट्स मिळतात आपल्याला तिथून? दीपाली, मी आता ज्या ठिकाणी आहे हुडकेश्वर परिसर आहे हा नरसाळा, आणि या ठिकाणी बोटेच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू आहे। नाला आहे हुडकेश्वरचा, हा हुडकेश्वरचा नाला पुढे पाचगाव परिसरामध्ये जातो, नाग नदीला मिळतो त्या ठिकाणी, आणि नाग नदीला हा जाणारा जो मुख्य नाला आहे, या नाल्याला गेल्या 3 दिवसापासून ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे त्या पावसामुळे दुथडी हा नाला वाहतोय आणि त्याचं पाणी जे आहे या परिसरामध्ये आलेलं आहे। हुडकेश्वर हा परिसर शहरापासून जवळपास एक 10 ते 12 किलोमीटर परिसरात शहराचाच भाग आहे आणि या हुडकेश्वर परिसरात आता मी या ठिकाणी आहे नरसाळा परिसरामध्ये, या ठिकाणी 5 ते 6 जे घरं दिसत आहेत या घरांमध्ये लोक अडकले होते आणि रात्री त्यांच्यापर्यंत मदत केव्हा येईल यासाठी ते वाट पाहत होते। सकाळी सूर्यप्रकाश जेव्हा आला तेव्हा या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेचे लोक आले आणि SDRF सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि बोटीच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्क्यू जे आहे 6 लोकांचं झालेलं आहे आणि आणखी जे लोक आहेत त्यांचे सुद्धा रेस्क्यू या ठिकाणी सुरू आहे। स्थानिक या परिसरामध्ये पोलीस सुद्धा आलेले आहेत, त्यांना विचारूया, सर किती लोकांचं रेस्क्यू झालेलं आहे? या ठिकाणी 5 ते 6 घरं असून 3 घरामध्ये लोक अडकलेले असताना 2 घरामधील 7 लोक रेस्क्यू करण्यात आलेले आहे आणि एका घरामध्ये जे लोक आहे 4 ते 5 लोक ते येण्यास तयार नाही। त्यांना एक मजली त्यांचे घर असल्यामुळे वरच्या फ्लोअरवर राहत आहे, ते येण्यास तयार नाही। 7 लोकांना आतापर्यंत रेस्क्यू करण्यात आलेले आहे। मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, बोटच्या माध्यमातून या ठिकाणी रेस्क्यू जे आहे ते 6 लोकांचं झालं आहे आणि आणखी काही लोकांचं रेस्क्यू सुरू आहे। या ठिकाणी छतावरती सुद्धा काही लोक गेलेले आहेत आणि हा रिकामा प्लॉट आहे, लेआउट पडलेला आहे हे ठिकाणी, आणि या लेआउटमध्ये हा मोकळे प्लॉट असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात या परिसरात जमा झालेला आहे। खोलगट भाग आहे हा आणि या परिसरामध्ये हे जे घर आहे 3-4 या 3-4 घरामधले लोक उरलेले आहेत आणि बाकी परिसरातले जेवढे लोक होते त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पण या घरामध्ये हे जे घर दिसत आहे या घरामध्ये वरच्या मजल्यावरती सध्या लोक गेले आहेत, त्या ठिकाणी आश्रय घेत आहेत। प्रवीण, आणखी कुठे कुठे अशीच त्या परिसरात पूरस्थिती दिसते आपल्याला? मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो, नाला जो आहे तो या नाला दिसतोय आणि हा नाला हुडकेश्वर परिसरातून जातो, म्हणजे हा जो महत्त्वाचा एक भाग आहे नागपूर शहरातला हुडकेश्वर, आणि हा जो नाला आहे हा हुडकेश्वर परिसरातून पुढे जातो, नाग नदीला मिळतो आणि नाग नदीला हा संपूर्ण भाग जो आहे नाग नदी जो आहे नाग नदीमध्ये हे सगळं पाणी जातं। त्यामुळे 3 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे, संततधार सुरू आहे, त्यामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणावर नाल्यामध्ये पाणी आलं आणि हे पाणी जे आहे नाल्याच्या जवळपास 1 किलोमीटर दूरपर्यंत आलेलं आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे या ठिकाणून हुडकेश्वरचा नाला जो आहे तो 1 किलोमीटर दूर आहे आणि त्यापासून पलीकडेपर्यंत हे पाणी आलेलं आहे। या परिसरामध्ये लेआउट जे आहेत ते लेआउट्स पडलेले आहेत सध्या आणि काही घरं आहेत। नागपूरची परिस्थिती मी विचारली तर अंबाझरी अद्यापपर्यंत ओव्हरफ्लो झालेला नाही आहे, त्यामुळे अंबाझरी जोपर्यंत ओव्हरफ्लो होत नाही तोपर्यंत नागपूरमध्ये समाधानकारक पाऊस झाला असं लोक मानत नाही। त्यामुळे सध्या अंबाझरी काही ओव्हरफ्लो झालेला नाही आहे, पण दुसरीकडे नागपूरचे गोधनी असेल, मानकापूर असेल, बेसा असेल त्या भागामध्ये
खोलगट भागामध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की बोटेच्या माध्यमातून रेस्क्यू जे आहे ते हुडकेश्वर परिसरामध्ये केलं जातं आणि नरसाळा हा भाग आहे आणि नवीन नागपूरचा हा सगळा भाग आहे। मानेवाडा, हुडकेश्वर, बेसा, मनीषनगर या परिसरामध्ये नवीन लेआउट्स असतील किंवा नवीन वस्त्या तयार झालेल्या आहेत त्या परिसरामध्ये नाल्याचं हे पाणी जे आहे हे या परिसरामध्ये आलेलं आहे। हा नाला हुडकेश्वरचा पुढे नागनदीला मिळतो आणि नागनदीहून पुढे आंबोऱ्यापर्यंत जाते। त्यामुळे हे जे 3-4 महत्त्वाचे नाले जे आहे या नाल्यांना आता दुथडी हे नाले वाहत आहेत, त्यातला हा हुडकेश्वर परिसरात नाला आहे। निश्चितच प्रवीण, या पूरस्थितीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती